सण दिवाळीचा सण आनंदाचा. आनंदाच्या दीपमाळांनी मन उजळतात, चैतन्याची कारंजी फुलतात आणि लक्ष दिव्यांचे प्रकाशकण मनामनात तेवू लागतात. अशा या आनंददायी दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत सुरू करूया मनोरंजनाची आतषबाजी FM रेनबोसह. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मराठी चित्रपट सृष्टीनेही एका व्यक्तिमत्वाचा अमृत महोत्सवी वाढदिवस आनंदाने साजरा केला. नाट्य आणि चित्रसृष्टीत दोन्ही घरचा पाहुणा म्हणून वावरत असताना कोणतीही बनवाबनवी न करता ज्यांनी धमाल अभिनयाचा धूम धडाका उडवून दिला, गुपचूप गुपचूप आत्मविश्वासाने प्रेक्षक मनात शिरत त्यांनी सिद्ध केलं, आमच्यासारखे आम्हीच. त्यांच्या अभिनयाच्या व्हॅक्यूम क्लीनरनं सगळी मरगळ झटकली. एकापेक्षा एक भूमिकांमधनं त्यांनी सिद्ध केलं, मी अभिनयाचा फक्त वजीरच नाही तर चौकट राजा आहे. प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करत ज्यांना म्हटलं मनोरंजन विश्वाचे सम्राट अशोक, अर्थात अशोक सराफ. लिंबाचं लोणचं. आता लिंबाचं लोणचं म्हटलं की माझ्या जिभेला नळासारखी पाण्याची धार लागते. आता लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. नमस्कार. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळी विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. आजूबाजूला सगळं वातावरण असं मंगलमय दिवाळीमय झालेलं आहे. बालपणीच्या दिवाळीच्या काही आठवणी आठवत आहेत? काही काही आठवतात, पण अशा पुढचं आठवतात. असं म्हणजे निश्चितपणे त्याप्रमाणे काय सांगता येणार नाही. कारण काय होतंय, त्यावेळेला फक्त काय खेळण्याचंच वय, हुंदडण्याचं वय, आणि आम्ही हुंदडण्यात एक नंबरचे पहिले. अच्छा. अभ्यास सोडून बाकी सगळं दिवाळीमध्ये नुसत्या घराच्या बाहेरच जास्ती स्वतः पाहिजे म्हणजे. आणि आमच्या वरची टेरेस होती, तर तिकडे सगळे आम्ही जमलेले आणि तिकडे सगळं खेळ व्हायचा. त्यामुळे काय होतं, दिवाळीची ही सगळी धमाल नुसती, त्याशिवाय दुसरं काहीच केलेलं नाही. सुट्टी ही अशीच घालवलेली आहे नुसती फक्त, बस, आणि काही नाही. कारण त्यावेळेला काही ध्येय नव्हतं आणि काहीच नव्हतं, नुसती मजा करण्याच्या पलीकडे काहीच नव्हतं ना दुसरं. सगळं बालपण कुठल्या परिसरात गेलं? माझं सगळं गेलं बालपण हे चिखलवाडी म्हणून ओळखली जाते, ग्रँट रोडचा एरिया, म्हणजे भाटी हॉस्पिटलच्या बाजूला ते जो संबंध जो रोड आहे तो सगळा चिखलवाडी म्हणून ओळखला जातो. आणि तिकडे आमची मानाजी बिल्डिंग म्हणून होती, मानाजी ब्लॉक्स म्हणायचे त्याला. बालपण माझं सगळं तिकडेच गेलं. आई बाबांबद्दल तुमच्या फारशी माहिती नाहीये आम्हाला, तर त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा ना. आई बाबा म्हणजे काय, खरं म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे माझं बोलतीच बंद होते. म्हणजे काय बोलू आणि काय नको असं आहे. एका शब्दात तुम्हाला सांगतो की ते होते तसे म्हणून आम्ही असे चांगले घडलो. दोघांचा म्हणजे स्वभाव म्हणजे त्याला काही तोडच नाही हो. काय सांगतो तुम्हाला मी की आमचा तो एरिया होता हा तसा, म्हणजे सगळे उटपटांगच लोक होते सगळा तो. पण तरी देखील त्या ह्याच्यात फक्त आईवडिलांची जे आम्हाला शिकवण होती त्याच्यामुळे आम्ही सरळ राहिलो. नाहीतर आम्ही कुठेतरी गुंड किंवा मॉल ह्यांच्यातच आमची हे झाली असती. वडिलांना मी कधी रागावताना बघितलंच नाही कुणावर, पण तरी देखील आम्हाला त्यांची भीती होती. ते आपल्याला रागवत नाहीत ह्याची पण आम्हाला भीती वाटायची. आई तर काय आमची माऊलीच ती. आईच्या बद्दल काय सांगू तुम्हाला आता, म्हणजे काय असतंय, कोंड्याचा मांडा करणे असं म्हणतात ना, त्या पद्धतीची. अच्छा. आम्ही म्हणजे मध्यमवर्गीय, नोकरी करणे आणि त्याच्यावर बरंच आम्ही 5 भावंड. अच्छा. हा, आणि त्यामुळे संबंध पालन पोषणाचा हे जर वाढतोच ना. पण तरी देखील आम्हाला आमच्याकडे पैसे नाही आहेत, पैसे कमी आहेत, नाही आहेत म्हणण्यापेक्षा कमी आहेत, हे कधीही जाणू दिलं नाही. हा केवढा मोठेपणा आहे त्यांचा. नक्कीच. बाबा कुठे होते नोकरीला? बाबांचं असं होतं की बाबा इम्पोर्ट एक्सपोर्टचा करायचे बिझनेस, म्हणजे कमिशन एजन्सी होती त्यांच्याकडे, इम्पोर्ट एक्सपोर्ट इलेक्ट्रिकल गुड्स. पण तिथे नोकरीच होती ती. काही तर गृहिणी स्ट्रेट. अच्छा. मग अशा सगळ्या वातावरणामध्ये अभिनय कसा काय, त्याचा कसा काय प्रवेश याचं झाला? कारण असं झालं की काय असतं, अभिनय हा तसा शिकवून येत नाही की कोणी सांगितलं अभिनय कर म्हणून ते होत नाही. अभिनय करायला ते आतूनच असावं लागतं. आणि ते आतून म्हणजे ते मला माझ्या वारसाने ह्याचं आलेलं आहे. कारण माझी आई म्हणजे गोव्याची, आणि गोव्याला गोपीनाथ सावकार हे माझे मामा. सावकार फॅमिली तर फार मोठी होती आणि सगळे नाटकाशी आणि कलेशी हे झालेली माणसं. ते त्यांची कंपनी होती आणि माझे मामा माझ्या घरात राहायला होते. हा, त्यामुळे माझ्याकडे सगळ्या नटांची, मराठी नाट्यसृष्टीतल्या सगळ्या नटांची रेलचेल, येणं जाणं त्यांचं खूप असायचं. तर माझी वाढ त्यांच्यातच झालेली आहे. मला दुसरा उद्योगच नसायचा. कोणी आला की मी आपला कान लावून ऐकत बसायचो त्यांच्या गोष्टी सगळ्या.
बरं त्यांचे आमचे जेव्हा नाटकाचे प्रयोग व्हायचे तेव्हा मी कायम तिकडे हजर असायचो आणि मी ते ऑर्गन पीठ असतो ना समोर, त्या ऑर्गन पीठामध्ये बसून मी सगळी नाटकं बघितलेली आहेत. वा. म्हणजे राजा गोसावी, मोहन मालवणकर, नानासाहेब फाटक, हे सगळे मोठमोठे लोक त्यावेळचे, वसंत शिंदे, चित्तरंजन कोल्हटकर यांची सगळी नाटकं मी तिकडे बसून लहानपणापासून बघितलेली आहेत. आणि त्यातला मी एक काय याच्यातलं काय ह्याच्यातलं मी नुसतं विश्लेषण करत गेलो की काय घेता येईल ह्याच्यातलं. हे लहानपणापासून बाळकडूच येतं मला ते. त्यामुळे काय झालं, वयाच्या 6व्या-7व्या वर्षी मी पहिल्यांदा एकांकिका केली होती आणि त्या एकांकिकेमध्ये मला बेस्ट ॲक्टरचं एक प्राईज मिळालं. वा. 7व्या वर्षी. तेव्हा कुठेतरी जाणवलेलं की अरे आपण पण काहीतरी करू शकतो. म्हणजे त्या मोठ्या ह्याच्यावर नाही पण काहीतरी करू शकतो. आणि मग त्यानंतर मग नाटकाचाच ध्यास लागला, अभ्यासाची लागली वाट. ॲज युज्युअल होतच ते. शाळा कोणती होती? शाळा माझी DGT हायस्कूल, म्हणजे गिरगावातली लॅमिंग्टन रोडवरची DGT हायस्कूल, फार सुंदर शाळा आणि चांगल्या प्रकारची बॉईज हायस्कूल. एकतर शिस्तबद्ध शाळा होती ती, त्यामुळे आम्ही त्याच्यात वाढलो. ती एक दुसरी गोष्ट होती की आम्ही सरळ राहायला. काय असतं, तुम्ही कुठल्या शाळेत, तीच तर खरी हे असते ना, खरं शिक्षण तिकडेच असतं ना, कारण की तुम्ही तुमचं अपब्रिंगिंग कसं होतं हे सगळं महत्त्वाचं असतं ना. आणि त्याच्यात जर तुम्ही नीट तुम्हाला हे मिळाली तर तुम्ही चांगले घडता. आमच्या शाळेमुळे पण आम्ही घडलेलो आहोत. तिथे एकांकिका स्पर्धा एकमेकात व्हायच्या आणि दरवेळेला मी एकांकी स्पर्धा की मला दरवेळेला त्याच्यात बक्षीस मिळायचं. अच्छा. हां, पण ते तसं प्रोत्साहन नाही मिळालं आणि तसं कुणाला कळत पण नव्हतं ना की आम्ही शाळेत काय करतो ते पुढे नंतर मग वाढत गेलं. नंतर बरोबर. आता तिकडे सगळ्या शाळेमधून मोठमोठे भरतात, एकांकिकाच्या स्पर्धा भरतात मोठमोठ्या, पण त्यावेळेस नव्हतं ना तसं काहीच. नाटकामध्ये प्रवेश किंवा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश तो नेमका कसा आणि कोणामुळे झाला? नाटकं मी करतच होतो तेव्हापासून. म्हणजे कुठेही नाटक असलं की तिकडे मी हजर. काही कुठला रोल असला की कुठलाही रोल करायचा. गणेशोत्सव व्हायचं, गणेशोत्सवामध्ये नाटक होते, तिकडे आम्ही हे करायचो. शाळेमध्ये असताना नाटकं होते. पुढे मग मी तसा बराच काळ गेला आणि त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये पण असं झालं की कलेला प्रोत्साहन नाही, अभ्यास. त्यावेळेस ते अभ्यासच होतच म्हणा, पण आम्हाला अभ्यास हे माहीतच नव्हतं. आम्हाला फक्त नाटक एवढंच माहीत होतं. त्यामुळे तिकडे पण मी पण तिकडे आम्ही नाटकात कधीच मला करायला मिळालं नाही चान्स. त्यामुळे मी विल्सन कॉलेजला असलो तरी माझ्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या भवन्समध्ये चालायच्या. तिकडच्या नाटकात मी कामं करायचो, त्यांच्या स्नेहसंमेलनात किंवा त्यांनी कुठे कॉम्पिटिशनला उतरवली असेल तर त्याच्यात मी असायचो. आणि सगळे माझे मित्र सगळे तिकडचे होते. ते असं चाललं होतं. पुढे काही नाही. पण नंतर 1966 साली आमच्या कंपनीचं म्हणजे कला मंदिरचं, माझ्या मामांचं स्वतःचं नाटक, विवा शिरवाडकरांचं नाटक ययाती आणि देवयानी हे नाटक आलं. आणि त्यावेळेला काय झालं की रिहर्सल चालू होत्या, तर रिहर्सल माझा उद्योग काय, प्रॉम्प्टिंग करणे. संबंध नाटक. त्यामुळे मला ययाती देवयानी मला पहिल्या शब्दापासून शेवटच्या पडदा पडतो, शेवटच्या 3ऱ्या अंकाच्या तोंड पाठ होतं. सगळ्या आर्टिस्टचे सगळे डायलॉग मला पाठ होते, कारण मी सतत वाचून मला ते पाठ झालं. पाठांतराच्या बाबतीत त्यावेळेला भयंकर बुद्धिमत्ता फारच होती त्यावेळेला, ते सगळं पाठ होतं. तर पुढे ते नाटक झालं. मी जेव्हा नाटकात काम करायचं असं जाहीर केलं घरामध्ये, तेव्हा मला कडाडून विरोध झाला. त्यात मामा असताना सुद्धा वडिलांनी सुद्धा, बाबांनी सुद्धा म्हटलं नाही, नाटक सिनेमा काही नाही. काय असतं त्यांना त्या ह्याची माहिती होती. आणि त्यांनी नाटक कंपनीमध्ये राहून तिकडची परिस्थिती काय ही बघितलेली आहे ना. त्यावेळेला तर इतकी असा जसा तसा भाव नव्हता बिलकुल. पैसे पण तुटपुंजे मिळायचे तेव्हा. आता किती दिवस चालणार, का कोणाचा संसार कसा चालणार. बरोबर. ते लोक कशा रीतीने जगतात, कशा रीतीने त्यांचं चाललंय हे माझ्या मामांना पूर्ण माहिती होतं. म्हणून त्यांचा विरोध होता की तू नाटकात येणार नाहीस. वडिलांनी सांगितलं, माझ्या बाबांनी सांगितलं की तू नाटक बिटक काही नाही, सरळ आता तू मॅट्रिक झाल्यास ना, जा विल्सन कॉलेजमध्ये जा आणि तिकडे हे गेलं. आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर तू नोकरी मिळाली तुला. त्यावेळच्या मध्यमवर्गीय लोकांचा एक हे होता, बरोबर, नोकरी मिळाली की मग तुला काय पाहिजे ते कर. नोकरी ही सगळ्यात सेफेस्ट गोष्ट असं वाटायचं ना. त्यामुळे ती नोकरी झाली की मग तू काही कर. आणि ती तुम्हाला मिळाली. स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्ही. मला मिळाली तशी. आणि त्यामुळे काय झालं, एक दिवशी असं झालं की त्यांचे प्रयोग चालले होते, जवळजवळ 81 प्रयोग झाले ह्याचे, ययाती आणि देवयानीचे. आणि ययाती आणि देवयानी एकदा गोव्यामध्ये प्रयोग असताना त्यामध्ये विदूषकाचे काम करणारे जे नट होते त्यांना एकदम फेशियल पॅरालिसिसचा अटॅक आला प्रयोगाच्या तिथेच, म्हणजे नाटक असताना. त्यामुळे काय त्यांना बोलण्याचा प्रॉब्लेम झाला. विदूषकाची भूमिका करायची आणि पाणी प्यायलं जरी तरी पाणी असं पडेल. आता काय करायचं, रात्री तर नाटक. मग माझ्या मामाने, त्यावेळेला माझ्या मामांना
पाय त्यांचा अँप्यूट केला होता. हम्म. कारण त्यांना डायबिटीज, सिव्हिअर डायबिटीज होता आणि गँग्रीन झालं, त्यामुळे पाय अँप्यूट केला होता. आणि त्यामुळे काय झालं, ते लाकडी पायाने करायचे, त्यामुळे त्यांना तेवढं सहन होत नव्हतं. पण त्यांनी 3 प्रयोग कसेबसे केले गोव्यातले, आणि 4था प्रयोग होता बेळगावला. त्या बेळगावला प्रयोग होता, त्यांनी मला फोन केला, थोडी ये रे बेळगावला ये, ते विदूषकाचं काम तुला करायला लागेल, असं असं झालं. येतो, मला सगळं नाटक पाठवतं. तर मी गेलो आणि मी प्रयोग केला. पहिला प्रयोग तो प्रयोग केला आणि तो तुफान झाला प्रयोग. बेळगावात. हा, बेळगावात. म्हणजे हे बेळगाव हे माझं गाव. अच्छा. हा. हा. माझ्या वडिलांचं गाव बेळगाव. माझ्या गावातच माझा पहिला प्रयोग झाला. वा, काय योग आहे. हा, एकदम. आणि त्यामुळे काय झालं, तिथून ते सुरू झालं. ते मग काय आलो मी, इतक्यात काय बरा होण्यासारखा होता, त्याला बराच वेळ लागणार होता. तर मी करायला लागलो प्रयोग. माझ्यावर जे काम करायचे, किंबहुना मी ज्यांच्यावर मी काम करायचो ते मोठमोठे नट होते. मास्टर दत्ताराम, नंतर रामदास कामत, लता कर्नाटकी, हे लोक सगळे. त्यांनी मामांना म्हटलं, ओ सावकार, कशाला आता दुसरा कोणाला घेताय, हो हा चांगला करतो, यालाच करू दे ना. नाही 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 म्हणतात, त्याला काय नाही. बऱ्याच वेळ चालू होतं. वडिलांनी म्हटलं, नाही तू करायचं नाही. काय करणार होता, म्हटलं कसं करावं, तरी मी आपला करत होतो. तो एक दिवशी त्याने ते बघितलं. माझ्या मामाने एक सवय होती, विदर्शक असल्यामुळे ते खुर्ची टाकून बसायची विंगेमध्ये, आणि विंगेमध्ये बसून ते फक्त डोळे असे मिटून असे बसायचे आणि फक्त ऐकायचे. आणि त्या ऐकण्यावरून काय करतो हे त्यांना कळायचं. इतकी हे होती त्यांची, कमाल. कायच्या कायच होती, म्हणजे काय स्वरावरून काय चाललंय त्यांना कळायचं. मग त्याच्यावर ते जर काय जरा इकडे चाल काय, तू असं केलं असं, तू तसं केलं असं, सगळ्या आर्टिस्टना सांगायचे. तर त्यांनी ऐकलं एक दिवशी आणि मला म्हणाले, अशोक जरा इकडे. म्हटलं काय, ते आता जो प्रयोग आहे ना, रात्रीचा प्रयोग कर तू, आणि याच्या पुढे आता तूच कर. वा. म्हणजे मला ज्यांनी करायचं नाहीच असं म्हटलं होतं, ते माझे गुरु, ज्यांच्याकडे मी संबंध अभिनय म्हणजे काय हे शिकलो, हे माझे गुरु, ते मला सांगतायत की तूच कर याच्या पुढे. ह्याच्यासारखा मला मोठा आनंद काय झाला नाही रे, बापरे बापरे. क्या बात. म्हटलं मी कसा दाखवू पण शकत नव्हतो, आता कसं दाखवायचं तो हे. म्हटलं हो मी करतो. स्क्रिप्ट घेऊन येतं. अरे बापरे, म्हटलं आली पंचायत आता. हां वाच. हां काय, पहिलं काय तुझं वाक्य. विदूषक एंट्री घेतो आणि म्हणतो, देवयानी उभी असते सेटवर, ती म्हणते कोण विदूषक. तर माझं पहिलं वाक्य होतं, होय देवी मी विदूषक. हां वाच. म्हटलं होय देवी मी विदूषक. एक मिनिट काय बोललास. होय देवी मी विदूषक. होय देवी मी विदूषक. हा. दू दीर्घ आहे, तर तो दू दीर्घच आला पाहिजे. एवढं ज्ञान कोण देणार. मग त्यावेळेला काही स्कूल्स नव्हती, बरोबर. शाळा नव्हत्या कुठल्याही. अरे बापरे, म्हटलं आता माझे झाले वांदे. मी म्हटलं ठीक आहे मामा, मी बघतो, मी करतो सगळं. म्हणून मी पळून गेलो. म्हटलं आता मग मला लक्षात आलं की काय, की तुमचा रस्वा दीर्घ हे केला पाहिजे, तुमचा पॉज तुम्ही केला, हे सगळं मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. क्या बात. टायमिंग जे हे बोललं जातं, हे टायमिंग म्हणजे काय हे निश्चित कोणाला माहितीच नाहीये. टायमिंग काय हे माहिती आहे, पण ते कसं असतं ना हे माहित नाही कोणाला. बरोबर. ते कशावर अवलंबून असते कोणाला माहित नाहीये. त्यांच्याकडून सगळं शिकलेलं आहे. आणि ते पुढे झालं. बँकेमध्ये मी लागलो होतो. बँकेमध्ये तरी माझ्या वडिलांचा तसा थोडासा विरोधच होता. तर बँकेमध्ये एक पहिलं जेव्हा नाटक केलं मी, ते मी दिनूच्या सासूबाई राधाबाईचा आम्ही एक अंक केला होता, आणि त्यात मी डॉक्टर नाय केला होता. आणि तो डॉक्टर नाय बेस्ट ॲक्टरचं पहिलं प्राईज मिळालं मला. आहा. आणि मी रात्री येऊन बाबांना सांगितलं, बाबा मला पहिलं प्राईज मिळालं बघा बँकेच्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांचा विरोध हळूहळू मावळत गेला. हा. मग त्यांनी मला कधी एका शब्दाने कधी विचारलं नाही. वा. म्हणजे ते इतकं झालं की जर मग रिहर्सलसाठी मी जर लेट नाईट झालो तर मला काही बोलायचे नाहीत. पण मी उगाच जर इकडे तिकडे हिंडत असो माझी व्हायची बरोबर. आणि त्याशी आम्ही फार घाबरून होतो वडिलांना, काहीही न करता घाबरून होतो. हा कधीही न ऐकलेला आणि उलगडलेला भाग आज तुमच्यामुळे आम्हाला कळला. त्याच्यानंतरचा जो सगळा प्रवास आहे, म्हणजे हमीदाबाईची कोठी तिथपासून ते अगदी आत्ताचं व्हॅक्युम क्लीनर, नाटक कसं कसं तुमचं बहरत गेलं कलाकार बरं, म्हणून. काय झालं, मी नाटकं माहिती चालू होतं, मी नाटकं करत होतो. त्यात प्रोफेशनल याच्यावर मी जो आलो तो पहिला ययाती देवयानी आलो 67 साली. पण त्याच्यानंतर परत असं काही मिळालं नाही कुठलंही नाटक. म्हणजे नवीन नाटक मला कुठलं मिळालं नाही. नवीन एक असं नाटक मिळालं होतं मध्ये भालचंद्र पेंढारकरांचं रंगात रंगला श्रीरंग म्हणून. पण त्याचे जास्ती प्रयोग नाही झाले आणि रोल पण असा काही मोठा खास नव्हता. ठीक ते म्हणजे ठीक आहे असं झालं. पण त्याच्यानंतर पुढे काही झालं नाही. त्यात मला सिनेमा मिळाला मग, दोन्ही घरचा पाहुणा, गजानन जहागीरदारांचं. आणि गजानन जहागीरदारांचा मिळाला म्हटल्यानंतर मला जो आनंद झाला, अरे का बापरे, का कसल्या माणसाचा मला पहिला सिनेमा मिळतोय आणि कुठल्या माणसाकडे काम करायला मिळते. आणि मी तर फक्त नाचायचाच बाकी होतो. त्याची पण गोष्ट अशीच झाली.
काय तर बँकेमध्ये असताना मी रोल असला तर मी काम करायचो, नाही तर मी बॅकस्टेज सांभाळायचो संबंध नाटकाचं, लाइटिंग आणि हे आणि सगळं. तर मी लाइटिंग करत असताना एक जण माझ्याकडे आला म्हणा, अरे एक कॉम्पिटिशनचं नाटक होतं आमचं नाव बाबूराव, आणि त्यावेळेला त्या नाटकाला परीक्षक गजानन जागीरदार होते. अच्छा. पाला मुलं धावत आला माझ्याकडे, म्हणा अरे ते गजानन जागीरदार तुला बोलवत आहेत, भेटायचं त्यांना. म्हटलं मला कशाला बोलवतो, माझी काय ओळख नाही त्यांची, काय नाही. म्हटलं काय माहित नाही, बरोबर बघतो. इंटरव्ह्यूमध्ये मी रूममध्ये गेलो, गेस्ट रूममध्ये, ते बसले होते तिकडे. म्हटलं नमस्कार, मी अशोक सराव, सिनेमात काम करणार काय? अरे बापरे, गजानन जागीरदार सारखा माणूस मला विचारतो सिनेमात काम करणार काय? माझी काय परिस्थिती झाली असेल? हो म्हटलं करणार, तुमच्याकडे तर निश्चित करणार. वा. मी घेतलं शिंगावर या नाटकावर करतोय, दोन्ही घरचा पाहुणा. मी नाटक बघितलं होतं, ते इन्स्पेक्टरचा रोल आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टर असतो तो, लहान आहे रोल, चालेल, एकंदर 8 दिवसाचं काम चालेल. पैसे किती घेणार? पैसे माहित नाही म्हटलं मला, मी अमुक देईन. त्यांनी जी सांगितली तुम्ही, आता मी सांगत नाही ती, पण फारच हे होती. म्हटलं चालेल, मला काम करायला मिळेल त्याच्यासारखी मोठी हे नव्हती, आणि पहिला मी रोल तो केला. वा, क्या बात. पण त्याच्यानंतर सुद्धा काय झालं की मी 4 वर्ष एकही पिक्चर केलं नाही. कारण मी जेव्हा पिक्चर केलं आणि मी जेव्हा बघितलं की मी काय करतोय, काय असतं तुम्ही करता पण त्याचा इफेक्ट काय असता तुम्ही दरवेळेला चेक केलाच पाहिजे. मला ती सवयच आहे जन्मजात. त्यामुळे मी ते बघितल्यानंतर मला केलं कम्पॅरेटिव्हली मी त्यात ओव्हर वाटत होतो. कदाचित नाटकाची सवय. येस, सिनेमाला हे नाही चालणार, कारण सिनेमाला तुमचा कॅमेरा एवढा जवळ आहे, तुम्ही एवढी दाखवलेली ऍक्शन ती एवढी दिसणार तिकडे. हे मी 4 वर्ष मी एकही रोल केला नाही. जे मला याच्याकडे यायचे नाही, मला नाही करायचंय. काहीचे 2 सीन असायचे, काही जणांचे 1 दिवसाचं, 5 दिवसाचं, 4 दिवसाचं, मी नाही करणार नाही. मला इम्पॉर्टंट रोल असलं मी करणार नाही. मी 4 दिवस मी एकही फिल्म केली नाही. आणि 4 वर्षानंतर म्हणजे 1971 ते 74ला मला पहिलं पिक्चर मिळालं, ते पांडू हवालदार. तो म्हणजे एक काय म्हणे वेगळा, तिथून तर म्हणजे काय अगदी म्हणजे लाईफच बंद, सुसाट गाडी, लाईफ बंद. आणि तरी देखील मी स्टडी करण्याचं हे गेलेलंच नव्हतं. मग त्या दरम्यान तुम्ही अभ्यास केला? अजून करायलाच लागतो, आणि कुठल्याही नात्याने शेवट पण करायलाच लागतो. कारण हे मीडिया हा असा आहे, नाटक हा, की त्यात तुम्हाला दुर्लक्ष करून नाही चालणार. तुम्ही जेवढं कराल तेवढं थोडं आहे त्यात. बरोबर. काय असतं, एक ऍक्शन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता, एक रिॲक्शन तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने देऊ शकता. बरोबर. लाऊड देऊ शकता, अंडर देऊ शकता, सोडून देऊ शकता, इग्नोर करू शकता, वाटेल ते प्रकार आहेत त्याच्यात अभिनयाचे. एक्सप्रेशनच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन्स आहेत. ही एक्सप्रेशन कितपत द्यायची याला पण एक महत्व आहे. आहे. सगळं हे त्याच्यात मी संबंध स्टडी केला होता मी, त्याचा मला तो ह्याला उपयोग झाला. आणि मग दादांसारखा इतका एनर्जेटिक नट, त्यांच्याबरोबर पहिला असा नाही म्हणता येणार, पण इतका महत्वाचा सिनेमा तो करत असताना कलाकार म्हणून खूप शिकता आलं असेल त्यांच्याकडनं. अभिनयाच्या बाबतीत मी तसं खरं सांगायचं, मी कॉन्फिडंट होतो की मला माहिती होतं की हे म्हणजे असं करायचं. मी फक्त बघितलं की दादांचं टायमिंग काय आहे बोलण्याचं, त्यांच्या एक्सप्रेशनचं टायमिंग काय आहे हे मी बघत होतो. सेटवर पहिल्या दिवशी गेलो 1974 साली. पहिल्या 3 दिवस मला कामच नव्हतं, कारण त्यांचा वेगळा सेट लागला होता, आणि त्यात त्यांचं आणि हिरोईनची कामं चालली, दोघांचं चाललं ते सीन. तेव्हा मी 3 दिवस मी सेटवर, मी सकाळी 9चं हे असायचं, मी सकाळी 9:30ला तिकडे खुर्ची टाकून बसायचो, तो संध्याकाळी 6:30 पर्यंत मी बसलेला असायचो तिकडे. अरे बापरे. आणि मी बघत होतो हे काय करतायत, म्हणजे हे कुठपर्यंत जात आहेत हे मी बघितलं. कारण मला काय आहे, मला त्यांच्याबरोबर मॅच करायलाच पाहिजे होतं ना. मी जर त्यांच्याबरोबर मॅच केलं नसतं तर मी अंडर गेलो असतो. बरोबर. 3 दिवसानंतर मी पहिल्यांदा उभा राहिलो तिकडे, आणि मग काय प्रॉब्लेमच नाही राहिला. क्या बात आहे. एकदम झकास ती केमिस्ट्री पण जुळून आली. आणि एक्स्ट्रीमली टॅलेंटेड माणूस, ब्रिलियंट माणूस दादा कोंडके. म्हणजे 1000 दबाबी हात त्यांचा काय बोलायलाच नको. यू म्हणता 25 ते शोधायचे. मग त्यांच्या मीटिंग मध्ये बसणं एक म्हणजे मजा असायची. तोही मी अनुभव घेतलेला आहे. त्यांचं जेव्हा वर्किंग चालायचं ना, सीन तयार करायचं, तेव्हा मी तिथे बसलेलो आहे, आणि मी बसून बघत होतो की हा कसा सीन हे तयार करतात. तर काय असायचं, एखादा सीन अमुक आहे, सिच्युएशन अशी आहे, आणि असं होतं, ही लाईन. मग त्यातलं पहिलं वाक्य मग दादा कोंडके बोलायचे, की मग त्यांचा जो रायटर होता राजेश मुजुमदार, तो दुसरं वाक्य बोलायचं, मग हे तिसरं वाक्य बोलायचं, मग हे चौथं, अशी एकमेक वाक्य बोलत 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 एक पानाचा सीन तयार व्हायचा. अच्छा. फायनल सीन अशा रीतीने त्यांनी हे केलेलं आहे. राम राम गंगाराम. म्हणजे त्यांचं एक ध्येयच एकच, की तुमच्या कुठल्याही मीटिंगमध्ये शेवटचा शब्द हा माझाच असला पाहिजे. आणि तसं असायचं पण.
शेवटचा पंच हा त्यांचाच. त्यानंतर सुद्धा बरंच पाहायला आवडलं असतं, पण दुर्दैवाने ते घडलं नाही. हा, यानंतर थोडंसं पुढच्या टप्प्याकडे मी येणार आहे. सगळे श्रोते उत्सुक आहेत त्या पर्वाबद्दल बोलायला, जिथे आम्हाला व्याख्या विख्खी बुख्खू करणारे यदुनाथ जवळकर पण दिसले, नवकोट नारायण, आणि नंतर धनंजय माने दिसणार. पण त्याच्या अलीकडे माझा वैयक्तिक स्वतःचा अत्यंत आवडता सिनेमा आहे बिनकामाचा नवरा. पिक्चर हिट आहे ते. हिटच आहे, प्रश्नच अजूनही नाही. ते याच्यावर लागतं. मला कित्येक जण भेटतात, तुमचं भिंकामाचा नवरा काय पिक्चर, बरेच जण भेटतात. हे जसं बघितलं जातं ना बनवा बनवी आणि धूमधडाका. तसं तेही बघितलं जातं. हो. लागलं की आता कम्पॅरेटिव्हली ह्याच्यापेक्षा ते कमी लागत असेल, पण तेही बघितलं जातं. मला वाटलं नव्हतं त्याचं असं होईल. अर्थात मला बनवा बनवीचं सुद्धा वाटलं नव्हतं हे असं होईल. अच्छा, चांगलं आहे पिक्चर, लोकांना आवडेल, खुश आहे, मस्त गेली, मजा गेली आहे, धमाल आहे, लोकांना आवडेल, चालेल. पण असं वाटलं, पण असं चालेल. आज 32 वर्ष झाली जवळजवळ, अजूनही हे कमी झालेलं नाहीये. खरंय. धूमधडाका सुद्धा. धूमधडाकाची पण, आणि इव्हन माझा पती करोडपती, माझा पती करोडपती किंवा गुपचूपची हो, पण. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिनकामाचा बिनकामाचा नवरा. नवरा. तर बिनकामाचा नवरा मधली कॅरेक्टर इतकी ती और आहे अवली ना, अरे बापरे. गावात असे कॅरेक्टर आहेत. हा. आणि त्यांचा आवडता विषय म्हणजे इलेक्शन. इलेक्शन. हा त्यांचा अत्यंत म्हणजे जवळीकचा विषय तो. इलेक्शन मध्ये ते बोलणारच काहीतरी आणि असणारच ते. घरातला एक प्रत्येकी एक माणूस असा एक तो पश्चिम महाराष्ट्रामधला आहे. मला कौतुक काय वाटलं की तुमचं सगळं बालपण गेलं शहरामध्ये, पण ती ग्रामीण भूमिकेची नस तुम्ही जी पकडली आहेत ना त्याच्यातली, की आम्हाला तो तरुणच, गावातला एक भोळा भाबडा तरुणच त्याच्यामध्ये दिसतो. तर हे जे काही आहे त्याचा अभ्यास कसा गावातला व्हायचा? तरुण दिसतो हे ठीक असेल, पण भोळा बाबडा हे मला काय पटत नाही. भोळा भाबडा म्हणजे त्याच्यामध्ये मग तो भोळा बाबडासाठी मला आणावं लागतो चेहऱ्यावर की मी भोळा बाबडा आहे. हा फरक आहे त्यातला. तसं काय म्हटलं, पहिल्यांदा तसं ग्रामीण जी भाषा होती, मला तशी काही नेहमीची बोलणारी नाहीच ना, मुंबईचा मी. मला ग्रामीण भाषा, ग्रामीण असतं हे माहिती होतं फक्त. त्याला पण एक विशिष्ट हेल आहे, लहेजा. कुठल्याही भूमिकेचा लहेजा पकडणं हे जास्ती महत्वाचं असतं. तुम्हाला त्यातले वर्ड्स माहीत नसले तरी चालेल, लहेजावर तुम्ही कळतं की हा असा बोलतो. तर तो लहेजा मला त्यातला त्यांचा माहित होता. तर मग मी आणि जरा निरीक्षण पण केलं त्यावेळेला, जेव्हा मी कोल्हापूरला पहिल्यांदा गेल्यावर, की काय असतं त्या कोल्हापुरी भाषेमध्ये. कोल्हापुरी म्हणजे थोडासा लहेजा आहे ना, हा थोडासा कर्नाटकाचा हे आहे, कन्नड थोडं हे आहे. काय रे, काय नाही सांगायला लागलं तू, असं ते त्यांचं. तर तो लहेजा, तो हा हे असा लहेजा आहे, हा असं पकडलं पाहिजे. जा की रे, आणि कुणाला काय सांगतो मी, मारून सांगतो तू, हे असं जो हे होतं त्याला तो सांभाळायला पाहिजे होता. तो सांभाळ. क्या बात. त्याच्यानंतरचा जो सिनेमा अर्थातच धूमधडाका प्रचंड गाजला. तुम्ही ज्या हिंदी सिनेमावरनं तो बेतला होता, तर तो पाहिला होता का, किंवा त्याच्यापेक्षा वेगळं काही मी करणार असं काही ठरवलं वगैरे होतं? वेगळं काही करणार असं ठरवलं होतं काय म्हणजे मी पाहिलं पिक्चर, तो त्यावेळेचा हिट पिक्चर होता. मजेची गोष्ट म्हणजे एकमेव पिक्चर आहे ते धूमधडाका. हे एक हिंदी हिट पिक्चर वरून मराठी केलेलं हिट झालेलं. कुठलं दुसरं पिक्चर नाही. हिंदी हिट वरून मराठी केलेलं कुठलं पिक्चर चाललेलं नाहीये. एकच पिक्चर आहे ते धूमधडाका. स्टोरीज मजेदार होती आणि ते सगळंच काय वेगळं होतं. पण असं मुद्दाम असं ना, आता काय त्या रोल प्रमाणे करायला पाहिजे. आता तो रोल हे बनून येतो, ते सिच्युएशन्स त्या ऑलरेडी मिळालेल्याच होत्या. साऊथचा पिक्चर होता तो, त्यामुळे काय तो प्रॉब्लेम नव्हताच सिच्युएशनचा. प्रश्न फक्त होता तो डायलॉगचा. आणि डायलॉग मध्ये जर काही चमत्कृती झाली तरच काहीतरी होणार होतं. पण डायलॉग मध्ये आपण काय चमत्कृती त्या म्हाताऱ्याच्या रोलमध्ये करता येणार नाही. यंग तर तो नाहीये, तो त्याप्रमाणे बोलणार नाही, तो म्हाताऱ्याप्रमाणे त्याला बोलावं लागणार. मग थोड्यासाठी मग त्याचा बेस असा गेला, हा 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 अशा या रीतीने बोलायला लागलो मग मी. आणि मग नंतर एक दिवशी हा मला मॅनरिझम सापडला. हा मॅनरिझम काय आहे, मॅनरिझम असा अचानक सापडतो, कधी ठरवून होत नाही. तो कधीतरी अचानक म्हणजे करता करताच सापडतो. तसा मला तो अचानक सापडला. अर्थात सगळे जेवढे मी मॅनरिझम केले ते सगळे अचानक सापडलेलेच आहेत. मी कधी मुद्दाम जाणून आता मी तिकडे असं करणार असं कधीच नाही केलेलं. तर ती सगळ्यांना गोष्ट माहितीच आहे कसा सापडला तो. खोकला लागला, मला ठसका लागला आणि त्याच्यावरून ते असं खोकला आला मला पहिल्या वाक्याला. अरे म्हटलं आता असं हरकत नाही, म्हातारा आहे नाही तरी आता पूर्ण सगळं वायर डायलॉग आपण खोकल्यात घेऊया. आणि मग मी ते खोकल्यातले डायलॉग खोकल्यामध्ये कन्वे करायला सुरुवात केली लोकांना. पण ते प्रचंड कठीण म्हणजे काय आता
मला काय म्हणायचंय हे नुसत्या खोकल्यामध्ये मला काय म्हणायचंय कळत होतं. हो, खोकल्याची इतकी व्हेरिएशन पूर्ण आतापर्यंत कुणीही चित्रपटसृष्टीत दाखवली नसतील. तेच त्याचं सक्सेस आहे त्या कॅरेक्टर आणि ते लोकांच्या लक्षात त्याकरता राहिलं ते. ग्रेट. आपला ऑडियन्स म्हणजे काय कुठलीही गोष्ट पकडेल काय सांगता येत नाही कधी. बरोबर आहे. खूप धमाल होती तो चित्रपट सुद्धा. तिथे तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे होतात आणि बनवा बनवीमध्ये तर 4 जण होते. 4 जण. पण तरी सुद्धा प्रत्येकाचा एक वेगळा ठसा आहे आणि त्याच्यात धनंजय माने किती हिट झाले ते तर काय. कारण धनंजय माने हिट होण्याचं कारण म्हणजे धनंजय मानेच करतो सगळं ते. हे सगळे त्याचे आश्रित आहेत आणि सगळे दर प्रत्येक ह्याच्यामधून सोल्युशन्स काढत असतो तोच. बरोबर. आणि सोल्युशन हे सगळे काही करत नाहीत म्हटलं त्यांच्यावर तडकत असतो तोच. त्यामुळे सगळ्यात मेन कॅरेक्टर ती आहे धनंजय माने. बरोबर बाकी सगळे सपोर्टिंग आहेत पण तरी देखील त्यांची इंडिव्हिज्युअलिटी आहे त्याच्यात. आहे. मुळात म्हणजे काय ते जे काही लिहिलेलं आहे ना मुळात ते बंगाली पिक्चर आहे. त्यावेळी फार जुनं आहे ते पिक्चर. म्हणजे बीबी और मकान म्हणून पिक्चर होतं. हा, ऋषिदांचंच होतं. बरोबर. हा. पण मग तिथे ते चाललं नव्हतं तिथे नाही चाललं. आणि इकडे आपल्याकडे इकडे चाललं. चाललं म्हणजे 34 वर्ष चाललंच आहे. चालतं. पण मग त्यावेळेला तसं तुम्ही म्हणालात की आम्ही असं काही इमॅजिन वगैरे केलं नव्हतं. पण मग सेटवरची केमिस्ट्री कशी होती तुमची? आमच्याकडे सेटवरची केमिस्ट्री नेहमीच वेगळी असते. हा. किंबहुना मी असलो तर असतेच असते. हा. मी स्वस्थ बसायला देत नाही कोणाला. बरं मी आणि सचिन असलो तर काय बघायलाच नको. एकमेकाची मस्करी करे, ह्याची मस्करी करे, त्याच्यामुळे नाटकाग्रस्त सगळं चाललेलं असतं आमचं सगळं. हा. धमाल. म्हणजे पिक्चर कधी आमचं सुरू झालं आणि कधी संपलं कळतच नाही. त्यात मग आमच्याकडे शेवटी लक्ष्मीकांत बेर्डेचंही झाला. पण लक्ष्मीकांत बेर्डे आमच्या त्यावेळेस नवीन होता तसं पाहिलं तर. मी आणि सचिनने जवळजवळ 14 पिक्चर केले. बरोबर. हा आणि सगळे चांगले गेलेले आहेत. प्रश्नच नाही. ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे एक युग आहे. हे केवळ नुसते चित्रपट नाही, ते एक युग आहे. तर त्या युगाने मराठी सिनेमाला बऱ्यापैकी एक स्थिरस्थावर केलं. तर तो सगळा भारावलेला काळ कसा होता? कारण नाही, तुम्ही खरं- सातत्याने करत होता. हा खरं आहे. त्यावेळेला असं होतं की जवळजवळ मराठी चित्रपट सृष्टी त्यावेळेला जवळजवळ खाली आली होती. कारण काय झालं होतं तमाशापटांचा जमाना होता. लावणी आणि ह्याच्यात आणि लोक त्याच्यात खुश होते. पहिल्यांदा सोशल कॉमेडीचा हे मी आणला पहिल्यांदा. मग मला लक्ष्मीकांत बेर्डे भेटला आणि मग मी आणि लक्ष्मीकांत बेर्डेनी आम्ही दोघांनी मग संबंध मराठी चित्रपटसृष्टीत लोकांना थिएटरला यायला भाग पाडलं. निश्चित. की नाही रे जरा धमाल आहे त्यांची, जरा बघूया जाऊया. किती पिक्चर आमचे चालले, जवळजवळ 40-50 पिक्चर केले असतील आम्ही एकत्र दोघांनी मिळून. आणि सगळे पिक्चर लोकांना आवडायचे. बरोबर. त्यामुळे प्रेक्षक येणं चित्रपटगृहापर्यंत ते घडलं. तिकडून तो हे सुरू झाला. आता हे सगळं चेंज होत असतो. आता कॉमेडीची हे जरा कमी झाली आहे. कारण तशी कॉमेडी करणारे रायटर्स नाही नाहीये. मुळात सगळ्यात जास्ती यश कुठलं असेल बनवा बनवीचं तर लेखक वसंत सबनीस. सबनीस. खरंय. आर्टिस्ट नंतर त्यांनी जे काही लिहिलेलं आहे त्याला काही तोडच नाहीये. उत्कृष्ट पटकथा आणि संवाद लेखक वसंत सबनीस ते गेले आणि मराठी चित्रपटसृष्टी खाली आली. कॉमेडी बरोबर. बाकी नाही कॉमेडी. अशोक पाटोळी दुसरा तो गेला. लिहिणारं कोणीच भेटत. माझी तर आता इतकी पंचायत झाली की मला कॉमेडी देणारं कोणीच भेटत नाहीये. की हे करा तुम्ही नुसतं काय होतंय बघा, कोण नाही भेटत. मग काय होतं कोणी तसं नसलं की मग त्यात बफूनरी सुरू होते. आता मग सध्या तेच दिसायला लागलंय. याचं कारण का लेखकाची कमी. विनोदी चित्रपटांबद्दल बोलत असताना सध्या घराघरामध्ये विनोद पोहोचवणारे स्किट्स त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला एक स्तोम दिसतं. त्याबद्दल तुम्हाला एक विनोदी कलाकार म्हणून काय वाटतं? निश्चित चांगलं आहे ते. कारण मी बघतो, मी न चुकता बघतो. तोही एक वेगळाच प्रकार आहे. वास्तविक त्याचा आणि नाटकाचा संबंध नाही, त्याचा सिनेमाचा संबंध काहीही नाही. पण तोही एक वेगळा प्रकार आहे आणि तो जमवणं म्हणजे जमवून घेणं हे तेवढीच गोष्ट कठीण आहे. कारण ते काय जवळजवळ एक ते कलेक्शन ऑफ पंचेस आहे सगळं. पंच कसा जाईल ते कॅरेक्टरायझेशन तेवढं होत नाही त्यात. बरोबर. तरी हे लोक करतात त्याच्यात, नाही असं नाही, करतात हे लोक. पण ते काय होतं व्हेरिएशन मिळत नाही मग त्याच्यात. नाटकामध्ये एक जे कॅरेक्टर स्टडी केलं जातं करायचं असतं ते त्याच्यात करायला मिळत नाही. पंच पॉवरफुल गेला पाहिजे. अर्थात तो अतिशय कठीण प्रकारे आहे तसं पाहिलं तर. बरोबर. रायटर्स चांगले पंचवीस काढतात, पण हे करून छान करतात ते. मला आवडतं, मी बघतो ते. पण ज्या पद्धतीने आज धनंजय माने 34 वर्ष लोकांना इतका आवडतो आणि तो केवळ जुन्या पिढीला नाही तर आत्ताची पिढी सुद्धा त्याबद्दल इतकं भरभरून बोलते. तुम्हाला कलाकार म्हणून काय वाटतं की त्या पिढीपासून या पिढीपर्यंत ही सगळी पात्र का लोकप्रिय राहिलेली आहेत किंवा कशामुळे लोकप्रिय राहिलेली? ती त्यांना आपलीशी वाटत ना की होतं असं कधी कधी हे होऊ शकतं. हे घरामध्ये राहून असे चोरून हे करतायत की लेवलची यंग पिढीला ते आपलंसं वाटतंय फार. पण ह्याच्याबरोबर मोठ्या लेहांना देखील वाटतंय. कारण हे जे सिच्युएशन्स त्या ज्या आहेत या सिच्युएशन्स असे आहेत
की ते कुणालाही आवडतील असे आहेत. निश्चितच. 4 पोरं एक जागा मिळवण्यासाठी जी काय धडपड करतात आणि त्या जागा मिळवण्यासाठी त्यांना काय काय करामती कराव्या लागतात, हा एक मस्त लिहिलेला एक प्रकार आहे तो. या सगळ्या प्रवासामध्ये मला एक गोष्ट खास वाटते, ती म्हणजे बऱ्याचदा खूप सारा मेकअप म्हणा, खूप सारे महागडे कपडे म्हणा, ते सगळं करून अशा पद्धतीने लक्ष वेधणं प्रेक्षकांचं, हा एक वेगळा भाग झाला. पण आपला मराठी नायक, आणि विशेष करून तुम्ही, कारण की तुम्ही खऱ्या अर्थाने एक शर्ट पॅन्टमधल्या साध्या कपड्यांमधला नायक सुद्धा सुपरहिट होऊ शकतो, ह्याचा तुम्ही आदर्श आहात. तर हे सगळं जाणीवपूर्वक झालं की सहज झालं, का बजेट नव्हतं म्हणून झालं, का काय काय कारण होतं नाही, साधेपणाचं तुम्हाला मी त्या? मराठी ऑडियन्सची एक मी तुम्हाला खासियत सांगतो. म्हणजे मराठी ऑडियन्स काय आहे. हम्म. मराठी ऑडियन्सला तुम्ही छानछुकेपणा दाखवा, कपडे दाखवा, महाल दाखवा, फॉरेनचे इंग्लंड अमेरिका दाखवा, इंटरेस्ट अजिबात नाही आहे. हम्म. तुम्ही काय दाखवता त्यापेक्षा तुम्ही काय करता हे आम्हाला सांगा. हा मराठी ऑडियन्सचाही आहे. बरोबर. ते तुम्ही एक साधं शर्ट पॅन्ट घालून जरी तुम्ही काम केलं तर ते तुमच्याकडे काय घातलं ते बघतच नाहीत कधी. ती दुय्यम झाली गोष्ट. आणि इव्हन तो सिनेमामध्ये तुम्ही पहिल्यांदा दिसतं फक्त हे घातलंय, पण तुम्ही एकदा करायला लागलात की तुम्ही ते विसरायला लावलं पाहिजे. हा, हे तुम्हाला उत्तम जमलेलं ते आहे. कारण विसरायला लावलं पाहिजे. बाकीच्या गोष्टींकडे लक्षच जात नाही जेव्हा पडद्यावर अशोक सराफ असतात. मी आणली की नाही मला माहिती, मग अशी असली पाहिजे. कुणीही जरी हे केलं ना तरी असं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. पिक्चर मी एका शर्टवर केलेलं आहे पूर्ण. एकच शर्ट, नकोच दुसरं म्हटलं तर नवीन कपडे असावेत पण ते नेटनेटके असावेत एवढाच फक्त. बरं. मराठी चित्रपटसृष्टी आहे ते. मी ये मारी सूट ये नाही, त्याला काय मराठी माणूस किंमत देत नाही. आणि त्याबद्दल मराठी माणसाचं निश्चित आदर वाटतो त्याबद्दल, नक्कीच. की ते अभिनयाला किंमत देतात, तुम्ही काय करताय ह्याला किंमत देतात, ते तुम्ही काय घातलंय, तुम्ही काय आहात याला किंमत देत नाहीत. विनोदी भूमिकांकडनं थोडंसं अशा भूमिकांकडे मी येणार आहे की जिथे आम्हाला कसदार अभिनय पाहायला मिळाला. मग कळत नकळत मधला मामा असेल, किंवा चौकट राजामधली भूमिका असेल, किंवा भस्म, किंवा इतर असे अनेक चित्रपट आहेत की ज्याच्यामध्ये आम्हाला वेगळे अशोक सराफ पाहायला मिळालेत, पण ते जितके पाहायला हवे होते तितके आम्हाला पाहता आले नाहीत. तर कधी कधी कलाकारांचं खूप प्रेम सुद्धा कलाकाराची मर्यादा बनते, असं तुम्हाला वाटतं का? होतं असं कधी कधी. काय असतं, इमेज नावाची एक गोष्ट आहे आपल्याकडे, अर्थात ती बरोबर नाही आहे. म्हणजे सगळ्याच ह्याच्यामध्ये इमेज, तुम्ही एकदा एक इमेज तुम्ही समज केली ना की ती इमेज पुसणं हे फार कठीण होतं. बरं, ते इमेज तुमच्याकडून स्वतःकडून करून तुम्ही पोरू शकाल, पण ते लोकांमध्ये तुम्हाला ती पसरवण्यासाठी तसे निर्माते दिग्दर्शक यांची पण गरज आहे ना. त्यांनी पण त्याप्रमाणे हे करायला पाहिजे ना, तर असे रोल मिळतील. मी करायचा प्रयत्न केला, मी चेंज पण केली माझी हे संबंध, पण प्रोड्युसरना ते नको होतं ना. प्रोड्युसर कुठला म्हणतो नाही काय अशोक सर आपल्याला घेऊन जरा कॉमेडी केली तर चालतंय, मग ते कशाला आणि वेगळं करताय त्यांनी, तर त्याचं होऊ देतो, कॉमेडी करूया. तेव्हा कॉमेडी जर करायची असेल तर माझी आठवण यायला लागली ना. बरं, कॉमेडी हा त्यामुळे सक्सेसफुल झाला म्हणून मलाही काय पर्याय राहिला नाही ना दुसरं. मग जेव्हा जेव्हा असे वेगळे रोल मिळाले तेव्हा मी केले, खरंय. पण मला वेगळे रोल मिळाले नाहीत. हीच शेवटी खंत आहे ना, की कोणी मला तसं देऊन दिलंच नाही ना. त्यांची रिस्क मोठी असते, आर्थिक गणित. ॲब्सोल्युटली. म्हणजे त्यांची एवढी रिस्क असते की पिक्चर एवढे पैसे टाकल्यानंतर ते रिकवर झाले पाहिजेत. मग त्या दृष्टीने तर त्यांनी जर तो तसा ठरवला असता की याला नको बाबा आपण जो, तर काय त्यांचं चूक आहे असं मी म्हणत नाहीये. त्यांचं पण गणित असतात ना त्यांची ती. पण जेव्हा मी आता जेव्हा सिरियस रोल मिळतो तेव्हा मी पहिल्यांदा धडा पडतो, अर्थात करण्यासारखा असला पाहिजे. हा, कारण एक खूप वेगळी छटा खलनायकाची आम्हाला वजीरमध्ये पाहायला मिळाली. म्हणजे ते एक जबरदस्त कॉम्बिनेशन होतं की एकीकडे तो खलनायकही आहे पण त्याचा राग येत नाही, हे कमाल होतं. चाणाक्ष आहे तो, राजकीय डावपेच करण्यात उस्ताद आहे तो. त्याला माहिती आहे कुठल्या मोहरा कसा फिरवायचा आणि काय आहे ते. असा चाणाक्ष असलेला माणूस आहे तो. तो कॉमेडी म्हणून कॉमेडी करत नाहीये. एक कॉमेडी सीन आहे त्याचा, तो सीन आहे फक्त तो त्याच्या अज्ञानामुळे होतोय. बरोबर, कारण त्याला इंग्लिश येत नाही. तो मुद्दा म्हणून केलेला नाहीये. बाकी आहे तो अतिशय धूर्त आहे माणूस. हा एक वेगळा प्रकार आहे विलनचा, धूर्त प्रकार आहे. तसं मी खरे पूर्व केला होता, मी अरे संसारामध्ये केला होता. अरे संसारामध्ये तो एक गावचा आहे, म्हणजे सावकार. तो सावकार त्या बाईवर कायम लक्ष ठेवू नये, इतका लक्ष ठेवू नये की तो पुढे म्हातारा झाला तरी सुद्धा त्याचं लक्ष तिच्यावर आहे. शरीराने विकलांग असला तरी त्याची त्याबद्दल हवस सुटत नाही, अशा तऱ्हेची कॅरेक्टर आहे ती. तर ती त्याप्रमाणे करायला पाहिजे. त्यासाठी मी आवाज पण असा की दमेकरी माणूस कसा बोलेल, बरोबर, असं करून, असं मी त्यावेळेला हे केला होता. तो त्यावेळेस तो पहिला माझा जो हे फेमस झाला तो
तो अरे character. संसार संसार. मग तिथला तो खलनायक आहे, त्यानंतर असा पॅन्ट वर करणारा प्रोफेसर धोंड आहे, ते एक काय म्हणूया अर्कचित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. ऍब्सोल्युटली. तर ते बरोबर आहे तुमचं. कारण काय माहिती आहे, एक माणूस कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, चांगला प्रोफेसर आहे, एका मोठ्या चांगल्या कॉलेजमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. तो माणूस थोडासा एका मुलीच्या मागे लागतो, तर तो तिच्या मागे लागतो म्हणजे तो बावळट आहे. हम्म, हम्म. मग त्याला बावळटपणा दाखवायला पाहिजे. अच्छा. मग त्याचं बोलणं वेगळं त्याप्रमाणे असेल, त्याची पॅन्ट नेहमी ढिली असेल. हे सगळे मॅनेजर मी त्याच्यानंतर मी केले त्याच्यावर. अच्छा. वास्तविक तो रोल तेवढा नव्हता, हा. कमी रोल. तो माणूस गोव्याचा आहे हे त्याच्या बोलण्यावरून पटकन कळतं, हम्म, कारण त्या पद्धतीने त्याचे बोलण्याचे हेल होतात. हम्म. थोडासा त्याचा हे नाकात. नेझल असतो थोडासा. हे सगळं लक्षात घेऊन, कारण मी गोव्याचा असल्यामुळे त्यामुळे मला ते सगळं माहिती होतं, तर त्या पद्धतीने मी ते हे केली. बावळटा म्हणजे चष्मा लावला, हा. मग तो चष्मा असा गेल्यानंतर बावळट पण आला ना. हा. बारीक बारीक स्टडी करायला लागतो. ही एवढी सगळी वेगवेगळी कॅरेक्टर्स जी आहेत ती करत असताना तुमचा अभ्यास नेमका कसा होतो? तुम्ही आजूबाजूला निरीक्षणातनं हे करता का तुमच्या स्वतःच्या कल्पनेतनं ही कॅरेक्टर्स जन्माला आहेत? शक्यतो जास्त मी कल्पनेतून करतो. हा. काय ऑब्झर्वेशन ही एक मोठी आर्ट आहे. आर्ट म्हणजे जरुरी गोष्ट ही आर्टिस्टला कुठले, की काय असतं, अमुक एक माणूस असं करतो म्हणून ते तसं करणं म्हणजे ती नक्कल होईल. हम्म. पण तो माणूस जे करतोय ते मी कसं करेन हे आपल्या ह्याच्यात बसून घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. ही निश्चित. वेगळी गोष्ट आहे. खरंय. तेव्हा मी जास्तीत जास्त ते कसं माझ्या ह्याच्यात बसवता येईल हम्म. याचा मी नेहमी विचार विचार केला. करता. थोडंसं आता हिंदी चित्रपटांकडे येणार आहे. करण अर्जुन चित्रपटातली तुमची जी भूमिका होती, मला आठवत आहे की लता दिदींनी सुद्धा एका ठिकाणी त्या भूमिकेचा उल्लेख केला होता की मला अतिशय आवडलेलं ते कॅरेक्टर आहे अशोक सराफ यांचं. लताबाई तर दिदी तर माझ्या फॅन होते, त्या हां. भयंकर फॅन होते त्या. म्हणजे माझ्याबद्दल त्यांना फार वाटायचं. करण अर्जुन मधली ती मुनीमजींची भूमिका असेल किंवा सिंघम मधला पोलीस असेल, हिंदी चित्रपटांमध्ये तसं फार तुम्ही रमलेले दिसत नाहीत. नाही, खरंच नाही जमलं. कारण काय होतं, मराठी माणसाला एकतर ते लोक अशी मोठी कॅरेक्टर कधी देणार नाहीत. हम्म. कधी कुठली कॅरेक्टर दिली सांगा मला तुम्ही? साईड कॅरेक्टर. साईड कॅरेक्टर. बरं, साईड सुद्धा काय, हिरो हा त्यांच्या पठडीत बसत नाही, मराठी माणूस आपला बसत नाही. हम्म. हिरो म्हणजे त्यांना एक जे उंची हे आणि नाही, मराठी माणूस हा दिसत एखादाच हे असतो, पण हे मराठी आहे, मग परत ते हिंदीवर आणि काढतात हम्म. की नाही हिंदी नाही बोलता ये, ठीक आहे नाही यार, लँग्वेज ठीक नाही बोलणे, नाना प्रकार असतात. तर ते मराठी माणूस हा नेहमी दुय्यम तिय्यम रोलवर जातो. हम्म. लोक नेहमी ओरडतात की तुम्ही गड्यांचे रोल का करता. हम्म. गड्याचे रोल आम्ही करत नाही, गड्याचे रोल ते आम्हाला देतात. देतात. म्हणजे नाही दिले तर त्या आर्टिस्टने घरीच बसावं का, हम्म. हा प्रश्न होतो ना. खरं. काय असतं, कुठलाही रोल हा वाईट नसतो, तुम्ही कसं करता ह्याच्यावर अवलंबून असतं. तसा हा मुनीमजी, मला तर कोणी हिरो घेणार नाही हिंदी ह्याच्यामध्ये, कारण त्यांच्या कन्सेप्टमध्ये मी बसतच नाही. हम्म. हम्म. त्या रोलचा तो मजेदार असा होता. ज्याने मला जेव्हा त्यांनी सांगितली स्टोरी, जेव्हा हिंदीमध्ये असं देत नाहीत कधी, पण त्यांनी मला स्क्रिप्ट वाचायला दिलं, पूर्ण मी ते वाचलं स्क्रिप्ट, तेव्हा मला लक्षात आलं की एक गावामध्ये दुश्मनी आहे दोन ह्याच्यामध्ये, आणि त्यातला दोन्ही यातला दुवा तो आहे. हां. हे सगळ्यात मोठी गोष्ट होती त्यातली, की तो ह्यांच्या बाजूनी आहे, पण त्यांच्या बाजूकडे तिकडे नोकरी करतोय, पण आहे ह्यांच्या बाजूनी, तेव्हा त्यांनाही सांभाळतोय आणि यांनाही यांनाही सांभाळतोय. सांभाळतोय. ही त्याचं जे खासियत होती ना, आणि त्यात दुसरी खासियत होती म्हणजे त्याची जी भाषा होती, हां. ही भाषा तिकडची राजस्थानी, बरोबर. राजस्थानी मारवाडी आहे तो, हम्म. तेव्हा मारवाडी आणि राजस्थानी हेल मिक्सचर त्याचं. मिक्सचर. हं. तर त्याचा हेल जो होता, हा हेल थोडा महत्वाचा होता. खरंय. तो जो डायलॉग आहे तुमचा, ठाकूर तो. ठाकूर तो गियो, बरं आता ठाकूर तो गियो असं साधं असतं ना, हां. पण ते ठाकूर तो गयो हा राजस्थानकडचा मारवाडी तसं नाही बोलणार, त्याच्या बोलण्यात जर कसे ना ठाकूर तो गियो. हम्म. हिट झाली, हिट. आणि सिंघम सुद्धा. सिंगम जे मला त्याने वाचून दाखवलं जेव्हा रोहित शेट्टी. शेट्टीने 4 सीन अख्ख्या पोलीस स्टेशनमध्ये, अख्ख्या पोलीस जिल्ह्यातल्या ज्याच्यामध्ये एक तो माणूस आहे जो रिटायरमेंटला आलेला आहे, 6 महिन्यात तो रिटायर होणार आहे, त्याला कोणाची पर्वा नाही. तो मेन इन्स्पेक्टरला सुद्धा सुनवू शकतोय की तू करतोस ते बरोबर नाही, बाकी कोणाची ताकद नाही. अरे वा, म्हटलं हे हा चांगला आहे. हम्म. म्हणजे एक वेगळंच वेगळी हे झालं छटा आहे. पोलिसांची कॅरेक्टर. जेव्हा रिटायर त्यावेळेला तो त्याला सांगतो, पोलिसांची सगळी दुःख बोलून दाखवतो, हां. सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही, हम्म. हे सगळं तो बोलतो. वा. ते म्हटलं खरंय. मी म्हटलं त्यांनी एवढीशी लहान असून करतो केली, म्हटलं केली. वा. हिंदीतली अत्यंत गाजलेली भूमिका हम 5 मधला हम बाबा. त्यानंतर फार मालिका नाही केल्यात तुम्ही. नाही, मी हम 5 केल्यात नाही. सुपरहिट होती. हो, त्यावेळेला ना मालिका त्या वन्स इन अ वीक व्हायच्या. हम्म.
किंवा ट्वाईस इन वीक, फार फार तर हे डेलीचं आलं नव्हतं. त्यात तुम्ही काय करताय तुम्ही दाखवू शकत होता नीटपणे तुमच्या लिखाणामध्ये. आणि आता इकडे लिखाणात पसरत जातं सगळं, कारण काय दिवस भरायला पाहिजे म्हणून. बरोबर. त्यामुळे ती मजा गेली आता निघून. मला मुळात म्हणजे त्यांनी जेव्हा हे ऐकवलं एकता कपूरने, कपिल कपूरने, डायरेक्टरने, मला पहिल्या सगळ्यात त्यातली गंमत वाटली की एक मध्यम वर्गीय माणूस आणि मध्यम वयीन पण आहे, आणि मध्यम वर्गीय माणूस, त्याच्या 5 मुली, 1 बायको आणि 1 फोटोतली बायको, म्हणजे एकंदर 7 बायका. 7 बायका अगेन्स्ट 1 पुरुष. ही आयडियाच मला इतकी, अरे वा, म्हणजे त्याच्यात ऍक्टर्स सगळ्या त्या आहेत, मी आहे रिॲक्टर. वा, क्या बात, मस्तच. त्यामध्ये प्रत्येकाला म्हणजे रिॲक्ट करत जातो मी, प्रत्येकाच्या रिॲक्ट करत जातो. हैराण बाप, ही मला खरं आयडिया त्याची मला वाटली, ती पण म्हटलं करतो. खरंय. त्यामुळे मी स्क्रिप्ट पहिल्यांदा वाचतो. कोणी पिक्चर घेऊन आलं तर मला दाखवा बाबा काय ते, काय करण्यासारखं असेल तर करण्यात अर्थ आहे, नाही तर काय तसे येतात पिक्चर. याचा अर्थ मी काही वाईट रोल केलेले नाहीत असं पण नाही आहे, मी केलेले आहेत. कारण काय 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 वेळेला करावं पण लागतं, नटाच्या नशिबातच असतं ते. या सगळ्या अशा मस्त प्रवासामध्ये अतिशय लक्षात राहिलेली संस्मरणीय अशी एखादी दाद, प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध कुणाही व्यक्तीची? मला आता निश्चितपणे आठवण, दाद तशा सतत मिळत राहतात. पण मी जेव्हा रामराम गंगाराम केला होता ना, त्यावेळेला मी ना हमीदाबाईची कोठी नाटक करत होतो. विजया मेहतांचं. तर हमीदाबाईच्या कोठीमधला तो रोल होता, तो वेगळाच होता. तो म्हणजे एक गल्लीचा दादा, मवाली, आणि कसा त्याचा डाऊनफॉल होतो, आणि डाऊनफॉल आल्यानंतर त्याची काय परिस्थिती होती ती इतकी टेरिफिक होती. आणि त्यावेळेला रामराम गंगाराम हिट झालं होतं पिक्चर, म्हणजे ते गोल्डन ज्युबिली होतं पिक्चर. तर ते पिक्चर चालू होतं, माझी त्यातली कॅरेक्टर ममद्या खाटीक फेमस झाली होती. त्याच वेळेला हे आमचा दौरा चालला होता नाटकाचा. तर आमचं नाटक सुरू झालं, आणि एकंदर त्याचा डाऊनफॉल झाल्यानंतर प्रेक्षकात बसलेल्या पोरा, म्हणजे यंग जनरेशन, म्हणजे 20-25 एक पोरगा दुसऱ्याला ओरडून सांगतोय, रे बघ रे आपल्या ममद्या बघ रे कसा दलिंदर झालाय. अरे म्हणजे मी म्हटलं की ममद्यामध्ये त्याचं जे काय होतं ते याला सहन होत नाहीये, कॅरेक्टर म्हणून तो बघत नाहीये, तो मला अशोक सराफ म्हणून बघतोय. तर त्यामुळे त्याला हे डाऊनफॉल त्याला सहन नाही झाला, आणि त्याच्याकडून ही रिॲक्शन आली. काय रिॲक्शन आहे. आणखी एक दुसरी, ती श्रीरामपूरची आहे. ते मी मेकअप करत होतो, मेकअप झाला आणि मी बसलो होतो. तर आमचा एक जण धावत आला, म्हणाला, अरे ते तुला काही लोक भेटायला आलेत. म्हटलं कोण आलेत आता? मी गेलो तर असे 5-6 असे उंच धिप्पाड असे लोक, आणि फेटा बांधलेला, असे चोळणा आणि असे घातलेले. म्हटलं काय, नमस्कार. हा नमस्कार, आम्ही श्रीरामपूरचे आहोत. ते लोक होते खाटीक, त्या तिकडचे खाटीक फेमस. तर ते लोक माझा सत्कार करायला आले होते. आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. मग पडदा उघडला, मध्ये मी, इकडे 3 खाटीक, इकडे 3 खाटीक, आणि मध्ये मी, आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर त्यांनी हार घातला मला. आमच्याच बिरादरीतले आहे ते. ममद्या खाटीकमुळे त्यांना वाटलं, क्या बात आहे, केवढी मोठी दाद आहे ना ही. कसली केवढी मोठी दाद आहे. म्हणजे त्यांच्या कपडे सगळे रक्ताभिक्तानी हे होते, ते असे डायरेक्ट दुकानावरून सगळे आले होते. आणि त्या सगळ्यांनी लोकांसमोर मला हार गेला, आणि शांतपणे ते निघून गेले. त्यांना मी त्यांच्या बिरादरीतला वाटावा, केवढी मोठी गोष्ट आहे. अशी रिॲक्शन म्हणजे मिळणं महामुश्किल. खरंय. तर तुम्हाला खूप वेगवेगळ्या ठिकाणी असे प्रेक्षक भेटत असतील की जे भारावून जातात, आणि काय कसं बोलू, किती बोलू, त्यांना असं होऊन जात असेल. तर ते असे प्रेक्षकांच्या वेडेपणाचे काही किस्से काय असे आहेत ना, काही जण रडतात पण येऊन, तुम्ही किती काय मला वाटलं नव्हतं तुम्ही, अरे रडू नको बाळा, हा सांग. पण त्यांना काय होतं म्हणजे, मला त्याच्यात एक गोष्टीचा आनंद वाटतो की त्यांना मी त्यांच्यातलाच वाटतो. ते आयडेंटिफाय करतात कुठेतरी स्वतःला, हे मला जास्त आवडतं. मला तुम्ही स्वतः लहान वयामध्ये त्या छोट्याशा जागेमध्ये बसून नाटक पाहत असताना राजा गोसावींना समोर पाहिलत, आणि नंतर चंगूमंगूमध्ये त्यांच्याबरोबर काम सुद्धा तुम्ही तेच केलं. तसंच बघा ना, तसे अनेक कलाकार आहेत, म्हणजे शरद तळवलकर असतील, निळू फुले असतील, राजा गोसावी असतील, अनेक चरित्र नायकांबरोबर सुद्धा. सगळं हेच तर आहे. वसंत शिंदे काय, दादा कोंडके सुद्धा. दादा कोंडकेचं जेव्हा विच्छा माझी पुरी करा जेव्हा आलं, तेव्हा मी ते जवळजवळ 19 वेळा बघितलंय मी. कारण मला त्यांचं ते टायमिंग आवडायचं, म्हणजे हजरजबाबीपणाचा होता ना, आणि एक्सेप्टवर जे बोलायचे ना, ते इतकं टॉप असायचं की दरवेळेला काहीतरी वेगळं असायचं. तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की मी पुढचं ह्याच्यावरच करीन. या संपूर्ण प्रवासामध्ये निवेदिता ताईंची तुम्हाला लाभलेली साथ ही खूप महत्वाची आणि मोलाची आहे. अर्थात काय असतं, कुठलाही माणूस हा स्वतः एकट्याने काहीही करू शकत नाही. त्याला काहीतरी एक पाठी सपोर्ट पाहिजे असतो.
पण निवेदितानं मला हा कायम सपोर्ट दिलेला आहे आमचं लग्न झाल्यापासून. हम्म. कायम ती सतत मागायची. त्यामुळे मी सांगतो मला बाकी काही घरातलं बघावंच लागत नाही. हम्म. सगळं ती बघते, सगळं ती करते. वा. 2 कलाकार एका घरात आनंदाने नांदू शकतात. इगो नसला पाहिजे. तुम्ही आर्टिस्टमध्ये इगो नसावा. कारण काय होतं, प्रत्येक आर्टिस्ट हा त्याच्यापर्यंत श्रेष्ठ असतो. तर मी श्रेष्ठ आहे असं कुणी कधी म्हणू नये. त्या स्वतः उत्तम सुगरण आहेत. आम्ही वेगवेगळ्या चॅनल्सवर पाहत असतो. त्यांच्या हातचा आवडता पदार्थ? बरेच आहेत, हं. मी नाही खाल्लेत. हा. कारण मला खायला देत नाही. तब्येत सांभाळायला जाडाविडा होतोय ना. अच्छा. मुळात म्हणजे काय माहिती आहे का, कुठलाही पदार्थ मला आवडतो. हं. या सगळ्या प्रवासात मला पूर्ण खात्री आहे की समाधानी तुम्ही आणि पूर्णपणे तृप्त असणारच आहात. पण अभिनया व्यतिरिक्त हे करायचं राहून गेलं असं काही आहे? मला माहित नाही ते काय काय करायचं राहून गेलं. हं. बरं, काय अभिनयाकडे लक्ष द्यावं, मला काय काय करायला येतं ही मला कळलं नाही. बरं. एक गोष्टीबद्दल मला खंत वाटते, ती म्हणजे मला तबला वाजवायचा राहून गेला, मला आ. शिकायचा राहून गेला. हं. म्हणजे मला वाजवता येतो, मी वाजवतो तबला. हं. माझी बोटं पडतात, म्हणजे नकळत पडतात. हं. कशी पडतात मला माहित नाही. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षावर मी वाजवतोय. ही बोटं पडायला लोकांना 6-6 महिने लागतात, ते मला उपजत येते. हं. कसं आहे माझं तर मला माहित नाही. पण ती जी कला होती ती मी डेव्हलप नाही करू शकलो. मुळात पहिल्यांदा असं झालं, म्हणजे माझ्या वडिलांचं असं म्हणणं होतं की तू जर तबला शिकत बसला तर तू त्याच्या रडकशील आणि शिक्षणाची बोंब होईल. हं. अगदी रास्त होतं त्यांचं म्हणणं. बरोबर होतं. मी गप्प बसलो, काय करणार. पण नंतर नंतर मी सिनेमा इंडस्ट्रीत आलो आणि माझा हे सुरू झालं तर मला वेळच मिळेल ना. हं. तर मग त्यावेळेला ती एक आर्ट राहून गेली. ती आर्ट राहून गेली तर मला खंत आयुष्यभर आहे. खरंय. गाण्याची आवड म्हणजे संगीत गाण्याची रंग. आवड आहे मला. गाता येत नाही. हं. मी नाही, पण सुराच्या तुम्ही गायला आहात. मी गायलो, मी हे करून बघितलेलं आहे, मी केलेलं आहे, लोकांना आवडला पण आहे. हं. पण प्रश्न असा आहे की सुराशी माझा काही संबंध नाही. सूर तिकडे उभा असतो, मी जवळपास फिरतो, सुरापर्यंत जाऊ शकत नाही. अच्छा. पण त्याच्यामध्ये काय असेल पण मला कान आहे. हं. मला कान आहे. देवाने तेवढं दिलं की कान आहे की कुठलं गाणं चांगलं आणि कुठलं काय असायला पाहिजे हे मला कळतं. हं. पण काय असायला मला गळ्यातून नाही बाहेर पडत. बरं. नाकावरच्या रागाल्याची मजा अशी आहे, म्हणजे नाकारचं रागलं मुळात ना, मग एका आर्टिस्टचं गाणं, ऍक्टरचं गाणं आहे ते सिंगरचं गाणं नाहीये. त्यात तिला टीज सारखा हे करत असतो तर त्याची मजा जास्ती होती. खरंय, खरंय. अशी अनेक मंडळी असतील की ज्यांनी या प्रवासाला समृद्ध केलं. त्यांची पटकन आठवण काढत असताना बरेच लोक आहेत. मला अशी भावंड मिळाली हं. की जी कायम माझ्या पाठीशी उभी राहिली. कायम तू करत जा, आम्ही बघतो सगळं घर. असं घर बघत गेले. त्यावेळेला लग्न झाल्यानंतर निवेदिताने ती जागा घेतली. हं. तर म्हणत की प्रेक्षकातल्या बसलेल्या लोकांनी, प्रत्येक माणसाने मला समृद्ध केलंय हं. दाद देऊन. निश्चित. की मला तिथं कळलं ना की ह्याला हे पटलंय, मी काय करतो त्याला आवडलंय. हं. आता सध्या सगळीच गणित चित्रपटांची ह्या OTT प्लॅटफॉर्ममुळे बदललेली आहेत. कलाकार म्हणून तुम्हाला तो प्लॅटफॉर्म कसा वाटतो? शेवटी पिक्चर काय माहिती, पिक्चर त्या मोबाईलवर बघणं हं. आणि थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर बसणं यात फरक पडतोच ना. हं. जे तुम्हाला असं दिसतं त्यातल्या बारीक सारी गोष्टी तुम्हाला मोठ्या पडद्यावर जास्त दिसणार, तर त्या बघणं कर. पण लोक म्हणतात तिकडे जाऊ, हाच पण प्रश्न असतो ना, जाऊ दे इकडे बघ, घरी बसले बघायला मिळतंय ना, हा पण हे त्यातला एक भागच आहे ना. कोण जातोय थिएटरला, पण तिथपर्यंत जा, ते तिकीट काढा, बरं तिकीट पण जास्ती आहे. मराठी पिक्चरचं काय होतंय, कोण जाते तिकडे, येईल पुढे टीव्हीवर येणार असतो आणि येतो, सवय झालेलीच आहे. हं. आवडता हिरो हिरोईन? हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधला आवडता म्हणजे अशोक कुमार. हां. आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आवडती हिरोईन म्हणजे नूतन. आकाशवाणी माध्यमासाठी आपल्या आज या गप्पा रंगल्या आहेत. या माध्यमाविषयी आपण काय सांगू इच्छिता? आकाशवाणी हे माध्यम जेव्हा होतं तेव्हा फक्त आकाशवाणीच होतं वाद्य. त्यावेळेला लोकांना आवडत होतं आणि त्यावेळेला लोकांना कसं कळत होतं. कारण मुळात असं आहे, तुम्ही दिसत्याबरोबर तुमच्या डायलॉगची जी आहे ना, स्ट्रेंथ जी आहे ना, ही सगळ्यात पॉवरफुल आहे. स्ट्रेंथच्या ह्याच्यावर तुम्ही म्हणजे वर खाली आवाज, कुठल्या पिचला जातोय, कुठल्या लेवलला जातोय, हा आवाज हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मग त्यावेळेला आकाशवाणी श्रेष्ठ ठरेल ना. कारण त्याच्यात तुम्ही समोर दिसत नसताना सुद्धा तुमचे भाव पोचवणं लोकांपर्यंत मोठी गोष्ट आहे. होई सगळ्यात करणारा ॲक्शन कोणी करेल स्टेजवर किंवा सिनेमात किंवा ह्याच्यात, त्याला सपोर्ट आहे ॲक्शनचा, त्याला एक्सप्रेशनचा हे आहे. पण तुमच्या स्वरातून तुम्ही देणं केवढी मोठी गोष्ट आहे. अगदी जाता जाता ह्या म्हणजे वयवर्ष 6 ते वयवर्ष 75 हा अभिनयाचा सगळा जो काही एक सुंदर प्रवास आहे, त्याच्याकडे पाहत असताना तुमची भावना? केलं, झालं, कमाल आहे, अरे वा, पण तरी अजूनही काही राहिलंय वाटतं. करायला जमेल का बघूया. वा वा वा. ते नक्कीच जमेल आणि आम्हाला
पुढची अनेक वर्ष अशोक सराफ हे पुन्हा नव्याने भेटत राहतील याबद्दल खात्री आहे. आमच्या आकाशवाणी परिवारातर्फे म्हणजे मनापासून तुमचे आभार की तुम्ही इतका छान वेळ आम्हाला दिला, मनमोकळा वेळ दिला आणि बऱ्याच न कधी ऐकलेल्या गोष्टी आमच्यासोबत तुम्ही उलगडल्या. श्रोत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा जाता जाता. आता दिवाळीच्या म्हणून कशाला, माझ्या नेहमीच शुभेच्छा असतील, कारण माझ्यावर जो प्रेम करणारा ऑडियन्स आहे किंवा न प्रेम करणारा सुद्धा, पण तो मराठी आहे, तो कनेक्टेड आहे, तेव्हा त्याला माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा नेहमीच असतील. ऑल द बेस्ट असं मी त्यांना म्हणेन. मनापासून धन्यवाद. सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांची रश्मी वारंग यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. तंत्रसहाय्य जयदीप राणे, दुर्गेश पांडे. निर्मिती सहाय्य मधुलिका नेरुरकर आणि सुहिता मराठे. सादरकर्त्या नेहा खरे.